हाय, मी मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इथं जो आपण ब्लाऊज कटिंग करून घेतला होता तो स्टिच करायचा आहे आणि कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर हा आहे लांब बाहीचा ब्लाऊज, मनगटापर्यंत बाही आहे ही, आणि हा आहे पाठीमागचा भाग, ही आहे कटोरी, हा आहे पुढचा पार्ट आणि हा एक्स्ट्राचा भाग आपला शिल्लक राहिलेला आहे कॉटनचा. तर आधी आपण हे जे पार्ट आहेत हे जॉईन करून घेणार आहोत. आता हे जॉईन कसे करायचे ते बघूयात. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचशा महिलांचा हा जो भाग आहे तो एका साईडचा तयार होतो, बऱ्याच महिलांची बाही एका साईडची तयार होते. तर ती का होते तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता समजा आपण आहे तसंच हा पण भाग ठेवला आणि हाही भाग जसा आपण ठेवलाय आणि टीप टाकून घेतली तर दोघंही भाग एका बाजूची तयार होतील. तर आपल्याला काय करायचंय, हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. ही जी सरळ रेषा आहे या सरळ रेषेच्या साईडलाच आपल्याला ही पण सरळ रेषा आली पाहिजे, तरच दोघंही भाग एकमेकांच्या समोर येतील व्यवस्थित. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि पिन लावून घ्यायची. एक भाग आता स्टिच करून घेऊयात, एक भाग नंतर. असेच मी सगळे भाग जोडून घेणार आहे. हा झाला आपला कटोरीचा. असाच पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या पार्टला गरज येत नाही, तर तो पुढचा जो पार्ट आहे तो आपण बंद बाजूने घेतलेला आहे. जर वेगळे वेगळे असतील तर त्यालाही बऱ्याचशा महिलांचे प्रॉब्लेम होतात, तर तोही दाखवते मी तुम्हाला. सिंपल गोलगडा घेतलाय, तुम्ही पान आकाराचा, मटका आकाराचा किंवा तुम्हाला हवा तो आकार तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी पिना लावून घेणार आहे, जेणेकरून आपला जो कापड आहे तो जागचा हलणार नाही. पुढचा भाग आधी मी तयार करून घेणार आहे. तर इथं अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. तर आता गोल गड्याला आपण टिप टाकून घेऊयात. गड्याला मी पायपिंग करणार नाहीये. अशा पद्धतीने गड्याला टिप टाकून घेतलेली आहे. आता आपण जो एक्स्ट्राचा हा कापड आहे हा कट करून घेऊयात आणि ह्या पिना काढून घेऊयात. तर इथं आपण छोटे छोटे खाचे पाडून घेतले, जेणेकरून जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे. बघू शकतात खाचे पाडलेले आहेत. आता आपण टिप देऊन घेऊयात. नंतर ही टिप आपल्याला उसवताही येते, किंवा तुम्हाला वाटत असेल तर राहू द्यायची तर राहू सुद्धा देऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने सुंदर असा गोल गरगरीत गळा आपला तयार झालेला आहे. आता आपण याला स्टिच करून घेऊयात. पूर्ण साईडने आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहे.
तर इथं आपण गळा तयार करून घेतला आहे आणि पूर्ण स्टिच टाकून घेतलेली आहे, म्हणजे टीप टाकून घेतलेली आहे. तर आता आपण हे जे पार्ट आहेत यांना पिना लावून घेतले पार्ट जॉईन करून घेऊयात. तर इथे आपण हे दोघंही जॉईन करून घेतलेले आहेत अस्तर. आता आपण मेन जो भाग आहे पुढचा त्याला जॉईन करून घेऊयात. आणि जॉईन करताना नेहमी लक्षात ठेवायचे खालच्या बाजूनेच आपल्याला जॉईन करायचे, वरती नाही. समजा थोडंफार एक्स्ट्राचा हा कापड राहिला लावताना काय होतं, हा जर कापड थोडाफार ओढला गेला तर एक्स्ट्राचा राहू शकतो, तर वरती कट करता येतो. खाली जर कट केला तर टक्स पॉईंट आपला चुकत असतो, म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ज्यांनी पेपर पॅटर्न घेतलेत त्यांनी आणि जे नवीन शिकणारे आहेत व्हिडिओ बघून कटिंग करताय त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. कुठंच कापड उरला नाही, व्यवस्थित जर जॉईंट केलं तर कुठंच कापड उरत नाही, शिल्लक राहत नाही. कप मी तुम्हाला दाखवते, अतिशय सुंदर असा कप तयार झालेला आहे. तसंच आपण दुसरा भाग पण जॉईंट करून घेऊयात. तर इथं आपण अशा पद्धतीने कप तयार करून घेतलेला आहे, जॉईंट केलेला आहे आणि अतिशय सुंदर असा आपला इथं कप तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. दोघही बाजूचे कप छान तयार झालेले आहेत. कंबरपट्टी आपण लावून घेणार आहोत. कंबरपट्टी लावण्याआधी पाठीमागचा भाग आपल्याला तयार करायचा आहे. तर पाठीमागचा भाग तयार केल्यानंतर कंबरपट्टी का नंतर लावायची मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं दोघही भाग जॉईन केलेत, अस्तर जॉईन करून घेतलेला आहे. आता आपण खाचे पाडून घेऊयात. गड्याला मी कुठल्याही प्रकारची पायपिंग वगैरे करणार नाहीये. अतिशय सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली टीप आलेली आहे. आणि अशी टीप आली तर वाटत नाही आपल्याला की आपण पट्टी जॉईन केली आहे किंवा आपण गळा उलटून घेतलेला आहे. हा गळा तर मी उलटून घेतलेला आहे, पायपिंग नाही, पण किती फिनिशिंगमध्ये आली बघा. अशीच जर तुम्हाला फिनिशिंगमध्ये हवी असेल तर मी जसं दाखवले तशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण अस्तरची जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा पायपिंग वगैरे व्यवस्थित येत नाही, जाड पायपिंग होते आणि बऱ्याचशा महिलांना जाड पायपिंग आवडत नाही, म्हणजेच गोट. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता. दुसरा भाग पण मी अशा पद्धतीने जॉईन करून घेणार. दुसरा भाग पण तयार झालेला आहे. आता पूर्ण हे अस्तर जॉईन करून घेणार आहोत. तर इथं आपला पाठीमागचा गळा तयार झाला आहे. पूर्ण आपण पार्टला स्टिच करून घेतला, म्हणजे टिपा टाकून घेतलेल्या आहेत. आता हुकलूक पट्टी लावायची आपल्याला आणि नंतर आपण कंबरपट्टी लावणार आहोत. तर हुकलूक पट्टीसाठी मी सेम कलरचा कापड म्हणजे अस्तर नाही यूज करणार आहे. हा जो कापड आहे हा यूज करणार आहे. अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपण छान अशी हुकपट्टी तयार केली आहे आणि अशीच लूप्स पट्टी तयार करून घेऊयात.
तर इथं आपण लूप्स पट्टी तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने चेक करायचं आहे आपल्याला बरोबर आहे का, आणि जो एक्स्ट्राचा भाग असेल अगदी पॉईंटने एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं कट केलेलं आहे. आता आपण पाठीमागचे जे टक्स पॉईंट आहेत ते टक्स स्टिक करून घेणार आहोत. टक्स स्टिक करण्यासाठी आधी पण तुम्ही खाचा पाडून घेतला तरीही चालेल, नंतर पाडला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने मी इथे खाचा पाडून घेते आणि टक्स टाकून घेते. टक्स हा आपल्याला आपल्या मनाने टाकायचा आहे. तर इथं टक्स टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला कंबरपट्टी जॉईन करायची. कंबरपट्टी का आपण ठेवली, पाठीमागच्या भागाची पण आणि पुढच्या भागाची पण बघितली तुम्ही. तर मी इथं पिन लावून घेते, आधी तुम्हाला दाखवते. तर हा जो भाग आहे आपला, हा आपल्याला एकमेकावर ठेवून बघायचा आहे. आता हा जो भाग आहे हा मी ठेवून बघते. जो एक्स्ट्राचा असेल तो आपल्याला कट करायचा आहे. कारण काय होतं, बऱ्याचदा कटिंग करताना थोडंफार कमी जास्त कापड झालं किंवा क्रॉसमध्ये असेल तरी कमी जास्त होतो. तर इथं मी तुम्हाला दाखवते अगदी पॉईंटने आहे, तो पण फक्त मेन कापड आहे, अस्तर नाही. तर तिथं मी पेनने टिक करून घेते. जो एक्स्ट्राचा असेल तो कट करून घेईल. इतकाच आहे. आता दुसऱ्या बाजूनेही मोजून बघूया. दुसऱ्या बाजूचा अगदी बरोबर आहे. दुसऱ्या बाजूचा कमी नाही किंवा जास्तही नाही. क्रॉसमध्ये कापड असेल तर कमी जास्त होऊ शकतो. तर इथं दोघंही भाग अगदी बरोबर आहेत. आता आपल्याला काय करायचंय, कंबरपट्टी जॉईन करून घ्यायची. तर आता कंबरपट्टी जॉईन करून घेणार आहे. सर्वात आधी मी पुढचा भाग जॉईन करणार आहे कंबरपट्टीचा. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो नंतर कट करून घेईन मी. आता कंबरपट्टी तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकतात, पण मी ना जे कॉटनचं कापड आहे त्याची कंबरपट्टी लावणार आहे. कारण टोचत नाही, जास्त वेळ सुद्धा आपलं ब्लाऊज आपण वेअर केलं तरी ते आपल्याला त्रास होत नाही. तर मी कंबरपट्टी ही पुढच्या भागालाही आणि पाठीमागच्या भागालाही. तर मी कंबरपट्टी ही डबल कापडची लावणार आहे, कारण कापड माझ्याकडे भरपूर शिल्लक आहे. फोल्ड करायची गरज येत नाही. बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये आपली इथं पट्टी तयार झाली, कंबरपट्टी.
आणि मी कॉटनची लावलेली आहे, जेणेकरून ती टोचणार नाही आपल्याला. किती वेळ आपण ब्लाऊज वेअर केलं तरी आपल्याला त्रास होणार नाही. तर पुढच्या भागाला जशी आपण कंबरपट्टी लावून घेतली सेम त्याच पद्धतीने आता पाठीमागच्या भागालाही लावायची. पुन्हा मी एकदा तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचंय. हा जो पार्ट आहे हा एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा. आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे. इथं पेनाने टिक करायची, जेणेकरून काय होतं की आपली जी एक्स्ट्राचा भाग आहे किंवा तुम्ही म्हणतात की कमी जास्त कापड होतो आपला पाठीमागचा, टिक करून घेतल्यावर बिलकुल होणार नाही. तर ह्या भागालाही मी टिक करून घेते. आणि आता याला सुद्धा टिक करून घ्यायचंय, जेणेकरून जो आपला हुकलूक पट्टीचा भाग आहे तो पण अगदी समोरासमोर येईल. अशा पद्धतीने मी टिक करून घेतले. आता टिपा टाकून घेऊयात. इथे आपण कंबरपट्टी जॉईन केली. एकदा पुन्हा आपल्याला गळा जी हुकलूक पट्टी आहे ती मोजून बघायची. अगदी बरोबर आलेली आहे. वरती बघू शकता तुम्ही आणि खाली कमरेपट्टीच्या इथं पण बघू शकतात, अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पेनने टिक करून घेतलं तर तुमचेही माप कमी जास्त होणार नाहीत. आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आणि बाही जॉईन करायची आहे. तर इथं आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे. जो एक्स्ट्राचा कापड असेल इथं तर वाटत नाही मला, पण जर तुमचा येत असेल थोडाफार जास्त कापड तर तो अशा पद्धतीने थोडासा कट करून घ्यायचा आहे. या बाजूला आलेला आहे बघा तुम्ही. तर कसा कट करायचा मी ते सांगते. पूर्ण कट करायची गरज नाही, असा क्रॉसमध्ये थोडा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला बाही जॉईन करायची आहे. आता आपण बाहीला आधी फोल्ड करून घेणार आहोत. आता उलट बाही सुलट बाही बघायला लागते, तर त्यासाठी मी आधी बाही जॉईन करते आणि नंतर इथं फोल्ड करून घेणार आहे. तर जो खोल भाग असेल आपला तो आपला पुढचा भाग असतो. मी ठेवून दाखवते तुम्हाला. हा जो आहे हा खोल भाग आहे, हा पुढच्या बाजूला येणार आहे. तर इथं मी पेनने थोडं टिक करून घेते. हा पुढचा भाग आहे आणि हा सुद्धा पुढचा भाग आहे. तर हा मी नंतर लावणार आहे, आधी हा लावून घेऊयात. तर मधून आपल्याला बाही लावायची आहे. हा बघा इथं आपण टिक करून घेतलेला हा पुढचा भाग आहे आणि हा पण पुढचा भाग आहे. जो खाचा पाडून घेतला आपण तो मधोमध टिपच्या इथं आला पाहिजे. असंच आपण दुसऱ्या बाजूने पण जोडून घेऊयात. तर इथं आपण बाही जॉईन करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाही पण तयार करून घेऊयात.
इथे आपण दोघंही बाहेर जॉईन केलेले आहेत. आता खाली आपल्याला फोल्ड करायचं आहे. खाली मी अगदी थोडंसंच फोल्ड करणार आहे, जास्त नाही. अशा पद्धतीने दोघंही बाह्या मी इथं फोल्ड करून घेतलेल्या आहेत. आता आपण फिटिंग करून घेऊयात. तर आधी आपल्याला बाही बघायची आहे. काखेचा भाग अगदी समोरासमोर येतोय का ते चेक करायचं आहे. इथं बरोबर येत आहे. इथून कमरेच्या इथं पण चेक करायचं आहे. इथं जर कमी जास्त होत असेल, थोडं होतंय बघू शकता तुम्ही, तर काखेच्या इथं आपल्याला थोडं दाबून घ्यायचं आहे. जी बाजू एक्स्ट्रा होत असेल तिला थोडंसं एक्स्ट्रा टिप टाकायची आहे. अशा पद्धतीने मी टिप टाकून घेतलेली आहे. आता आपण स्टिच करूयात. फिटिंगचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे. मी फक्त टिप टाकून दाखवणार आहे. फिटिंगचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. मंजुषा फॅशनवरती पण आहे. मंजुषा शिवण क्लासवरती पण आपण टाकलेला आहे. अशा पद्धतीने टीप ही अगदी काखेची समोरासमोर आली पाहिजे, खालीवर नाही झाली पाहिजे. कारण आपण सगळं मेजरमेंट मोजून केलेलं आहे. मेजरमेंट वरून आपण जे टिक करून घेतलेलं आहे, त्यामुळे आपली जी टीप आहे ती अगदी सरळ आलेली आहे. इथंही कमरेमध्ये बघू शकतात, इथं काखेतही बघू शकतात. अगदी परफेक्ट असं आपलं इथं ब्लाऊज तयार झालेला आहे. तर इथं आपण बाहीला सुद्धा फिटिंग केलेली आहे आणि पूर्ण ब्लाऊजला फिटिंग केलेली आहे. इथं मी टीप टाकून घेणार आहे नंतर, धागे निघू नये म्हणून. जसं आपण फॉल लावतो तशी टीप टाकून घेणार आहे झिगझॅगची. तर इथं सुद्धा फिटिंग केलेली आहे. बाहीला व्यवस्थित मोजून फिटिंग केलेली आहे. खूप सुंदर अशी बाही आपली तयार झालेली आहे. असंच तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. हुकसुद्धा मी लावलेत, हुक आयसुद्धा बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जर असेच वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.